हे बघा अभि, आता जे काही झालंय ते तू सुधारू शकत नाहीस आणि मीही सुधारू शकत नाही. तर त्याच्यातून काही नवीन प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही ची काळजी घेणं एवढंच आपल्या हातात आहे. हे बघ, तू प्राजक्ताशी लग्न केलंस, ठीक आहे, पण ते समाजाच्या दृष्टीने आणि कायद्याच्या दृष्टीने तो गुन्हा आहे. बाबा, अभि, अभि आधी ऐकून घे. आजपर्यंत तू स्वतःच्या मनाने जितके सगळे निर्णय घेतलेस त्याचे परिणाम काय झाले हे तू बघितलंस ना. आम्हाला इतकंच म्हणायचंय की रेणूशी तुझं झालेलं लग्न हे जगजाहीर आहे. आणि प्राजक्ताशी तुझं झालेलं लग्न ही तुझी कायद्याच्या दृष्टीने केलेली चूक आहे, गुन्हा आहे. जोपर्यंत तुमचा दोघांचा घटस्फोट होत नाही तोपर्यंत प्राजक्ताचं आणि तुझं लग्न जगाच्या समोर येणं बरोबर नाहीये. मला एक कळत नाहीये, हे जे काही झालंय त्याला मी जबाबदार आहे ना. मग तुम्ही दोघं का त्रास करून घेताय? अरे असं कसं म्हणतोयस तू? आम्ही कसं नाही त्रास करून घेणार? आम्ही आई वडील आहोत तुझे. आमच्या मुलाच्या आयुष्यात काही चांगलं घडतच नाहीये हे आम्हाला डोळ्याने दिसत असताना आम्ही स्वस्थ कसे बसू अभि? हे बघ अभि, असं वैतागू नकोस. तिचं म्हणणं बरोबर आहे. तू प्राजक्ताशी लग्न केलंस हे ठीक आहे, पण मला असं वाटतं की ही गोष्ट आता 4 भिंतींच्या आत राहिली तर बरं आहे. रेणू बरोबर अजून तुझा घटस्फोट झालेला नाहीये अभि. आणि प्राजक्ताचं आणि तुझं लग्न जर जगाच्या समोर आलं तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. त्यांनी एखादा नवीन प्रॉब्लेम क्रिएट नाही होणार आणि काही दिवसांनी समाज आणि कायदा हे रिलेशन मान्य करेल ना. म्हणजे अभि, आम्हाला इतकंच वाटतं की जोपर्यंत रेणूशी तुझा घटस्फोट होत नाही तोपर्यंत प्राजक्तानी तुझ्यापासून आणि या घरापासून लांब राहावं. नाही नाही आई, मला हे मान्य नाहीये. हे बघा, प्राजक्ता आता माझी बायको आहे. जे काय झालंय त्याची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे आणि प्राजक्ता इथून मला सोडून दुसरीकडे कुठेही जाणार नाही. त्याला दुसरा पर्याय नाही. आम्ही तुम्हाला कायमचे दूर करत नाही आहोत. ही वेळ वाईट आहे रे, आपल्यावर आणि घरावर. ही वेळ टाळण्याचा प्रयत्न करतो. तू समजून घे, शांत डोक्याने विचार कर, म्हणजे तुला कळेल की आम्हाला काय म्हणायचं ते. प्राजक्ताशी तू लग्न केलंस, ठीक आहे, पण मला असं वाटतं की याच्या पुढे तू
घराचा आणि घरातल्यांच्या हिताचाच विचार करशील. जो काय निर्णय असेल तुम्हाला सांग नंतर. मॅडम चहा या तिकडे. मॅडम पवार साहेब आले होते. त्यांनी विचारले पक्षाची मीटिंग कधी ठेवायची. मी बघते तुझा. मम्मा मी जरा बाहेर जाऊन येते. तू कुठे चाललीस? अभिकडे. काय? रेणू, मी तुझ्यासाठी एवढं सगळं करते ते उगाच? तुला अभिजितने एवढा त्रास दिला म्हणून त्याच्यावर मी सूड घेते आणि तू? मम्मा मी राहायला जात नाहीये तिकडे. मग कशाला जातेस? माझे कपडे तिकडे ते आणायला चालले. कपड्यांचं काय घेऊन बसलीयस? आत्ता शॉपिंगला जाऊया. हवी तेवढी खरेदी कर, पण त्या घरात पाऊल टाकू नकोस. मम्मा कपडे तर फक्त निमित्त आहे. मला अभिची अवस्था पाहायची. कोणी वाली न उरलेला डॉक्टर अभि भिंतीकडे एकटक पाहताना मला बघायचं आहे. आणि आतापर्यंत जर तो वेडा पण झाला असेल, तो वेडा अभि मला पाहायचा आहे. रेणू, तुला त्याच्यापासून डिवोर्स हवाय ना? हो. मग माझं एक ऐक. तू आत्ता एवढ्यात त्याला डिवोर्स देऊ नकोस. का? अगं त्याला तडफडताना बघ. तू जर डिवोर्स आत्ताच दिलास तर हे कसं शक्य आहे? त्याने तुझ्याकडे भीक मागितली पाहिजे. त्याला डिवोर्स हवा. मम्मा मला पटतंय तुझं म्हणणं, पण प्लीज मला एकदा अभिकडे जाऊ दे. मला अभिचा केविलवाणा चेहरा पाहायचा आहे. लायसन्स रद्द झालेला डॉक्टर पाहायचा आहे. येते मी. हे असलं मॅगझिन वाचण्यापेक्षा बाहेर जाऊन काहीतरी कामधंदा शोध. हाय, अगं माझ्यापेक्षा शिकली सवरलेली मुलं कामधंदा शोधत वणवण भटकतात बाहेर. मला कोण देणार आहे कामधंदा? आणि काळजी करू नको, माझे प्रयत्न चालू आहेत. हो, ते दिसतायत ना. असे घरात बसून छान प्रयत्न चाललेत तुझे. तुला घरात बसून कोणीतरी नोकरी देणार आहे. आई, का प्रॉब्लेम का तुझा? घरातले सगळे कामं संपलेत का? जा ना ती कर ना. माझ्या नोकरीच्या कशाला मागे लागलीस? तुषार, अरे तुझा डॉक्टर झालेला भाऊ घरात बसून आहे. त्याचं डॉक्टरकीचं लायसन्स रद्द झालंय. तुझे बाबा गेलेत सोलापूरला एजन्सी मिळवण्यासाठी. आता ती त्यांना मिळते की नाही हे सुद्धा कळत नाहीये. अरे घर कसं चालणार? आई, अगं घरात एवढी माणसं आहेत, त्यांना कोणाला प्रश्न नाही पडला, तुलाच कशाला पडलाय? आणि नाना काका आहेत की रे? नाना काका आहेत ना. नाना गेले कित्येक दिवस घरात बसून आहेत. बँकेत गेले नाहीयेत ते. कसं होणार आपल्या सगळ्यांचं? हे बघ आई, तू काय काळजी करू नकोस. मिळेल लवकरच, मला एक चांगलीशी नोकरी मिळेल
आणि असं मस्त सेटल होऊन तू काही काळजी करू नकोस हं? हो रे बाबा, तुला चांगली नोकरी मिळू दे. तुझ्या बाबांना सोलापूरची एजन्सी मिळू दे. म्हणजे मग आपले चांगले दिवस येतील. कावेरी बहिणींचे असे सुद्धा वाईट दिवस सुरू झालेच आहेत. आता ते चांगल्या कचाट्यात सापडतील माझ्या. आपले चांगले दिवस सुरू झाले ना की मग बघ मी काय करते ते. अहो अहो काय झालं एवढं तुम्हाला दचकायला? कुठे हरवलं होतं? आज जेवला पण नाहीत तुम्ही. असं काय करताय हो लहान मुलासारखं? आज ऑफिसला गेला नाहीत. खरंच काय झालेलं नाही. मला इथे एकट्याला बसू दे. कशाला? सारखा विचार करत राहिला, स्वतःला त्रास करून घ्यायला. सांगितलं ना, कळत नाही तुला एकदा? कावेरी, I'm sorry. तुमच्या मनात जे काय ते बोलून का टाकत नाही तुम्ही? रात्र रात्र झोप येत नाही, पण झोप लागली तर चित्र विचित्र स्वप्न पडतात. स्वप्नात अभि, रेणू, प्राजक्ता सगळे दिसतात. अभिचं प्राजक्ताशी लग्न झालंय. पोलीस त्याला पकडून नेत आहेत आणि त्याला मला काही कळत नाही. खरं सांगू का, या सगळ्याला ना तुम्ही जबाबदार आहात. मी हो तुम्ही. मी तुम्हाला सांगत होते रेणू चांगली मुलगी नाहीये, तिचं अभिशी लग्न करून देऊ नका, पण तुम्ही माझं नाही ऐकलं. तेव्हा नाही ऐकलं माझं. त्या प्राजक्तालाही तुम्हीच आणलं ना घरात. पण ते प्राजक्ताचं काय दोष आहे? ती या घराच्या संदर्भात कधी वाईट विचार करतच नाही. खरं तर माझ्या अभिचंच नशीब फुटकं, म्हणून त्याला रेणूसारखी अशी बायको मिळाली. तिने माझ्या अभिच्या आयुष्याचं तर वाटोळ केलंच, पण आपल्या घरालाही पिढा लावून गेली जाताना. त्यावेळी दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. हे सगळं इथे लिहिलेलं असतं. नाही, पण आपण हिम्मत हारून चालणार नाही. जे काय होईल ना त्याला आपण धीराने तोंड दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींना मनातून जातच नाहीत. तुम्ही जशी हिम्मत हारलात तर मी कुणाकडे बघायचं? मी नका ना असे खचून जा.
प्राजक्ता, कसला इतका विचार करतेस? हे बघ प्राजक्ता, झालं ते झालं, आणि जे झालंय ना ते चांगल्यासाठी झालंय असं समज. नको इतका विचार करू. अभि, हे तुझ्यासाठी सोपं आहे, माझ्यासाठी नाही. एक काम कर, तू पटकन तयार हो. हा का? अगं आता प्रश्न विचारण्यात वेळ वाया घालवू नकोस. तू पटकन तयार हो. चल, कशासाठी? आपण कुठेतरी फिरायला बाहेर जाऊया. नाही अभि, तुला जायचं असेल तर तू जा, मी नाही येत. प्राजक्ता, अगं आपलं नवीन लग्न झालंय, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जायला नको का? नाना काका म्हणतात ते बरोबर म्हणतात. लोकांना कळलं ना की आपल्या दोघांचं लग्न झालंय तर खूप अनर्थ होईल. निदान तुमचा घटस्फोट होईपर्यंत तरी आपण असं काय करायला नको. आपण हे विसरून जाऊया की आपल्या दोघांचं लग्न झालंय. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी काय लोकांच्या सांगण्यावरून तुझ्याशी लग्न केलंय? आणि मी माझ्या आयुष्यात काहीही करेन, लोकांना करायचंय काय? नाही अभि, घरातले सगळे अस्वस्थ आहे. बाहेरच्या लोकांना कळलं ना की आपल्या दोघांचं लग्न झालंय तर आपल्या घराची नाचक्की होईल. घरातल्या लोकांना तोंड लपवायला जागा नाही उरणार. मला घरच्या लोकांना त्रास नाही द्यायचाय. आता तर खूप मोठं. तुला काय म्हणायचंय काय? मी तुझ्याशी लग्न केल्यामुळे हे अभि, अभि तुझ्यात काहीतरी गैरसमज होतोय. मला असं नव्हतं म्हणायचं. मी फक्त घराचा विचार करते. घरातल्या लोकांना समाजात मानाचं स्थान मिळावं इतकीच माफक इच्छा आहे माझी. हे बघ प्राजक्ता, तुला या घराबद्दल घरच्यांबद्दल काय वाटतं ते मी समजू शकतो. पण आता एखादी गोष्ट घडली आहे, ती समजा लोकांना उद्या कळायची ऐवजी आत्ता कळली तर बिघडलं कुठे? आपण घाबरायचं कशाला? प्राजक्ता, हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाही. तू माझ्या बरोबर चल. नाही अभि. प्राजक्ता, नाही नाही